Hello students, good morning. Me Nate madam. Students, in previous lecture we learned latent heat, regulation and anomalous behavior of water. Today we have to learn dew point and humidity. You know already about 71% surface of the earth is covered with water. तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीचा जवळजवळ 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि उरलेला भाग जो आहे तो जमिनीने व्यापलेला आहे. आता ह्युमिडिटी हा शब्द आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा आपण ऐकत असतो किंवा बोलत असतो. तर ह्युमिडिटी म्हणजे नेमकं काय, तर द प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट. एअरमध्ये हवेमध्ये जी पाण्याची वाफ उपलब्ध असते किंवा प्रेझेंट असते त्या व्हेपरमुळे, त्या पाण्याच्या वाफेमुळे ती एअर कशी बनते, मॉइस्ट बनते. मॉइस्ट बनते म्हणजे आर्द्र, आपण त्याला मराठीतून आर्द्र म्हणतो. तर ती एअर ही मॉइस्ट बनते. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. तर त्या मॉइश्चरला, ॲटमॉस्फिअरमध्ये असलेल्या मॉइश्चरला ह्युमिडिटी आपण म्हणतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की एअरमध्ये जी वॉटर व्हेपर प्रेझेंट असते त्या वॉटर व्हेपरमुळे ती एअर, ॲटमॉस्फिअरमधली जी एअर आहे ती एअर मॉइस्ट बनते आणि त्या मॉइश्चरला, ॲटमॉस्फिअरमधल्या त्या मॉइश्चरला ह्युमिडिटी असं म्हणतात. म्हणजे साधारणतः म्हणायचं झालं तर ॲटमॉस्फिअरमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेलाच आपण काय म्हणतो, ह्युमिडिटी म्हणत असतो. जेव्हा पाण्याची वाफ म्हणजे मॉइश्चर हे किंवा वॉटर व्हेपर हे 60% कमी असेल तेव्हा एअर जे, ॲटमॉस्फिअर जे कसं असतं ते ड्राय असतं. आणि जेव्हा 60% जास्त मॉइश्चर किंवा पाण्याची वॉटर व्हेपर हे प्रेझेंट असतं एअरमध्ये तेव्हा ती एअर आपण काय, ह्युमिडिटी आहे असं म्हणतो, ह्युमिड आहे असं म्हणतो. म्हणजे पाण्याच्या वाफेचं प्रमाण ॲटमॉस्फिअरमधलं 60% जास्त असेल तेव्हा ॲटमॉस्फिअर हे ह्युमिड असतं आणि जर जेव्हा कमी असतं तेव्हा ॲटमॉस्फिअर हे काय असतं, ड्राय असतं. तर ह्युमिडिटी म्हणजे काय तुम्हाला समजलं असेलच. द प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट अँड द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. ओके. आता हे जे वॉटर व्हेपर आहे हे एअरमध्ये असतं. हे कशाने मेजर केलं जातं, तर द व्हेपर कंटेंट इन द एअर इज मेजर इन टर्म्स ऑफ ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. तर ॲटमॉस्फिअरमध्ये असलेली वॉटर व्हेपर हे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीने मेजर केलं जातं. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ह्या टर्ममध्ये ते मोजलं जातं. द फिलिंग ऑफ ह्युमिड ऑर ड्राय एअर डिपेंड्स अपॉन वॉटर व्हेपर. म्हणजे आपल्याला जाणवतं की एअर ही ह्युमिड आहे की ड्राय आहे, हे आपल्याला जे जाणवतं ते कशामुळे जाणवतं, डिपेंड्स अपॉन वॉटर व्हेपर. म्हणजे त्या हवेमध्ये असलेल्या वॉटर व्हेपरवरती मुळे ते आपल्याला जाणवतं. अँड ऑल्सो ऑन द टेम्परेचर ऑफ द एअर. आणि एअरच्या टेम्परेचरमुळे, म्हणजे एअरचं जे टेम्परेचर आहे किंवा एअरमध्ये जी असलेली वॉटर व्हेपर आहे ह्या दोन टर्ममुळे आपल्याला एअर ही ह्युमिड आहे का ड्राय आहे हे फील होत असतं. व्हेन द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60% देन द एअर इज ह्युमिड. जेव्हा हवेची एअरची रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 60% जास्त असते तेव्हा तो जे एअर आहे ते ह्युमिड आहे असं आपण म्हणतो. वेन लेस दॅन 60% देन एअर इज अ ड्राय. आणि जेव्हा हवेची रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 60% कमी असते तेव्हा एअर कशी आहे, ड्राय आहे असं आपण म्हणतो. ॲट द ड्यू पॉइंट द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 100%. जेव्हा हवेमध्ये 100% ह्युमिड असतं, पूर्णपणे हवा त्या वॉटर व्हेपरने भरलेली असते, तर ती कधी असते, तर ड्यू पॉइंटला. तर ड्यू पॉइंट म्हणजे काय आपण थोड्या वेळानंतर शिकणार आहोत. ॲट द ड्यू पॉइंट द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज 100%. हवेची, एअरची, ॲटमॉस्फिअरची रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% कधी असते, ड्यू पॉइंटला असते. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर्ड इन किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कशाने मोजतात, किलोग्रॅम पर मीटर क्यूबनी मोजतात. बघा तुम्हाला परीक्षेला अशा प्रकारचे छोटे छोटे प्रश्न येतील आणि ह्या क्वेश्चनवरती आपण असे आन्सर लिहू शकतो. तर आता आपण
ह्युमिडिटी म्हणजे काय बघितलं. पुन्हा एकदा तुम्हाला ह्युमिडिटी म्हणजे काय सांगते. द प्रेझन्स ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर मेक्स इट मॉइस्ट. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. ॲटमॉस्फिअरच्या एअरमध्ये जी वॉटर व्हेपर प्रेझेंट असते त्या वॉटर व्हेपरमुळे हवा एअर ही काय बनते, मॉइश्च बनते, आर्द्र बनते आणि त्या मॉइश्चरलाच, त्या आर्द्रतेलाच ॲटमॉस्फिअरची ह्युमिडिटी असं म्हणतात. आता आपण याच्यानंतर बघणार आहोत ड्यू पॉइंट. ड्यू पॉइंट म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना ड्यू पॉइंट म्हणजे दवबिंदू माहिती असणार आहे की दवबिंदू काय असतात. तुम्हाला दवबिंदू म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर पहाटेच्या वेळेस थंडीच्या दिवसामध्ये आपण जेव्हा अंगणामध्ये जातो तेव्हा अंगणातल्या फुलांवर, पानांवर किंवा आपल्या जर वाहन बाहेर टू व्हीलर वगैरे लावलेली असेल त्यावर आपल्याला छोटे 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 पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसतात. पाऊस तर पडलेला नसतो, पण मग हे ड्रॉपलेट्स येतात कुठून, तर हे ड्रॉपलेट्स, आपण ह्या ड्रॉपलेट्सला, या पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबांना आपण दवबिंदू असं म्हणतो. आपण काय म्हणतो, दव पडले. पानं फुलं किंवा आपल्या खिडक्यांच्या काचा ह्या ओल्या झालेल्या दिसतात, ह्याला आपण दव पडलं म्हणतो. हे दवबिंदू आहे. आता बघा की हे दवबिंदू हिवाळ्याच्या दिवसात हे पाण्याचे थेंब का पडतात, हे दव का पडतं हिवाळ्याच्या दिवसात पहाटेच्या वेळेस, तर अगदी सोपी गोष्ट आहे, लक्षात घ्या. समजा आपण एखादी बादली घेतली आणि त्या बादलीमध्ये समजा आपण पाणी सोडायला सुरुवात केली. अर्धी बादली भरेल, नंतर आणखीन थोडी वर भरेल, आणखीन थोडी वर भरेल, असं करत करत बादली पूर्ण भरते. जेव्हा बादली पूर्ण भरते पाण्याने आणि पाणी त्यामध्ये टाकणं आपण चालूच ठेवतो, नळ चालूच ठेवतो, तर काय होतं बरं सांगा, काय होईल जर आपण बादलीमध्ये नळ सोडला आणि बादली पाण्याने पूर्णपणे भरली आणि तरीही नळ चालू ठेवला, तर काय होईल, काय वाटतं तुम्हाला? सोपं आहे. काय होईल, बादली पाण्याने पूर्णपणे भरेल आणि नंतरचं जे पाणी त्या बादलीत आपण सोडलेलं आहे ते काय होईल, बादलीच्या बाहेर सांडायला लागेल. सेम अशाच प्रकारे ॲटमॉस्फिअरमध्ये फिनॉमिनन घडत असतो. अशाच प्रकारे घटना घडत असते. होतं काय की हिवाळ्याच्या दिवसामध्ये हवामान कसं असतं, एकदम थंड असतं, कोल्ड असतं, ॲटमॉस्फिअर कोल्ड बनायला लागतं आणि जसजसं ॲटमॉस्फिअर कोल्ड बनायला लागतं, एअर थंड व्हायला लागते. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर आपण एखाद्या गोष्टीला, एखाद्या मॅटरला जेव्हा आपण थंड करत जातो तेव्हा ती मॅटर किंवा तो एअर किंवा जे काय असेल ते काय होत जातं, ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं, आकुंचन पावायला लागतं. कोणत्याही गोष्टीला आपण जेव्हा हीट देतो तेव्हा ती एक्सपांड होते, गोष्टीला म्हणजे मॅटरला, म्हणजे सॉलिड, लिक्विड किंवा एअर, ह्या तिघांपैकी कोणत्याही स्टेजला जेव्हा आपण हीट देतो तेव्हा ती स्टेज काय व्हायला लागते, एक्सपांड व्हायला लागते. आणि उलट जर आपण एखाद्या स्टेजला, म्हणजे वॉटर असेल, लिक्विड असेल, सॉलिड असेल, एअर असेल, त्याला जर आपण कोल्ड करायला लागतो, जेव्हा त्याला आपण थंड करायला लागतो तेव्हा ते काय व्हायला लागतं, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतं, आकुंचन पावायला लागतं. तर सेम थंडीच्या दिवसामध्ये होतं काय की पहाटे खूप जास्त थंडी पडते आणि पूर्ण 24 तासामधली मॅक्झिमम कोल्ड टेम्परेचर पहाटेच्या वेळेस असतं. आणि मग ह्या पहाटेच्या वेळेस एअर जी असते, ॲटमॉस्फिअरमधला जो एअर असतो, ही एअर थंड व्हायला लागते आणि ती इतकी थंड होते. ती थंड होत असताना ती एअर काय व्हायला लागते, ती एअर हळूहळू अशी कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते, आकुंचन पावायला लागते. आणि जेव्हा ती आकुंचन पावते तेव्हा त्या एअरचा जो एअरमध्ये जो स्पेस असतो तो स्पेस कमी व्हायला लागतो. आणि तो स्पेस कमी व्हायला लागल्यानंतर त्या एअरमध्ये जी वॉटर व्हेपर साठलेली असते, ही वॉटर व्हेपर काय होते, मग त्या वॉटर व्हेपरला ती स्पेस पुरत नाही आणि मग ही वॉटर व्हेपरचं कशामध्ये कंडेन्शन होतं, त्या वॉटर व्हेपरचं कंडेन्शन लिक्विडमध्ये होतं. आणि वॉटर व्हेपर लिक्विडमध्ये कन्व्हर्ट झाल्यामुळे त्या वॉटर व्हेपरचं जे वॉटरचे लिक्विडचे ड्रॉपलेट्स आहे ते ड्रॉपलेट्स ॲटमॉस्फिअरमध्ये बाहेर पडायला लागतात. आणि मग ते ड्रॉपलेट्स जे आहेत त्या सरफेसवरती, म्हणजे फुलं, झाडं, पानं किंवा ज्या काही अंगणामध्ये वस्तू असतील त्या वस्तूंवरती ते ड्रॉपलेट्स आपल्याला पडलेले दिसतात. तर ते ड्रॉपलेट्स का पडले, कारण की पहाटेच्या वेळेस एअर, ॲटमॉस्फिअरची जी एअर आहे तिचं टेम्परेचर मॅक्झिममली कमी होतं, म्हणजे मिनिमम होत जातं. ते टेम्परेचर इतकं कमी होतं की टेम्परेचर कमी झाल्यामुळे एअर ही
काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते आणि ती कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे तिच्यातला जो स्पेस आहे तो स्पेस कमी पडतो आणि त्या स्पेस कमी पडल्यामुळे त्यामध्ये जी वॉटर व्हेपर आहे त्या वॉटर व्हेपरमुळे ती एअर जी आहे ती काय होऊन जाते, पूर्णपणे भरून जाते आणि मग उरलेलं वॉटर व्हेपरचं जी एक्स्ट्रा वॉटर व्हेपर आहे त्या वॉटर व्हेपरचं कशामध्ये रूपांतर होतं, कन्व्हर्जन होतं वॉटर ड्रॉपलेट्समध्ये, पाण्याच्या थेंबांमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि हे पाण्याचे थेंब मग पहाटेच्या वेळेस आपल्याला कुठे झाडा फुलं पानांवरती पडलेले दिसतात. तर त्या थेंबांना आपण काय म्हणतो, ड्यू पॉइंट्स म्हणतो. बघा, ड्यू पॉइंट्स व्हेन एअर कूल्स, जेव्हा हवा थंड होते, ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचरच्या डिक्रीज कमी झाल्यामुळे इट बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. ती हवा काय होते, वॉटर व्हेपरने सॅच्युरेट होते. सॅच्युरेट होणं म्हणजे काय, पूर्णपणे भरणं. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की बादलीमध्ये पाणी आपण सोडतो आणि बादली जेव्हा पूर्णपणे भरून जाते पाण्याने तेव्हा उरलेलं पाणी बादलीच्या बाहेर पडतं. तसंच ही जी एअर आहे ही एअर काय होते, बिकम सॅच्युरेट विथ वॉटर व्हेपर. एअर वॉटर व्हेपरनी पूर्णपणे भरून जाते. पूर्णपणे भरून जाते म्हणजे सॅच्युरेट होते. एअर वॉटर व्हेपरमुळे सॅच्युरेट होते आणि सॅच्युरेट होणं म्हणजे त्या एअरमध्ये असलेल्या वॉटर व्हेपरने ती पूर्णपणे भरणं. आणि मग एकदा का ती एअर वॉटर व्हेपरने पूर्ण भरली मग ती वॉटर व्हेपर जाणार कुठे, मग एअरच्या बाहेर. तर ती वॉटर व्हेपर काय करते, मग वॉटर व्हेपर जी आहे, पाण्याची वाफ जी आहे ती पाण्याच्या ड्रॉपलेट्समध्ये कन्व्हर्ट व्हायला लागते. इट बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर ॲज अ रिझल्ट. त्यामुळे द एक्सेस वॉटर व्हेपर गेट्स कन्व्हर्टेड इंटू टायनी ड्रॉपलेट्स. आणि त्यामुळे काय होतं, जादाचं जे वॉटर व्हेपर आहे, एक्सेस वॉटर व्हेपर म्हणजे जादाचं जे वॉटर व्हेपर आहे, गेट्स कन्व्हर्टेड इंटू टायनी ड्रॉपलेट्स. टायनी ड्रॉपलेट्स ऑफ वॉटरच्या छोट्या छोट्या थेंबांमध्ये त्या वॉटर व्हेपरचं कन्व्हर्जन होतं आणि त्यालाच आपण आर कॉल्ड ड्यू पॉइंट, त्यालाच आपण ड्यू पॉइंट असं म्हणतो. परत एकदा बघा, ड्यू पॉइंट व्हेन एअर कूल्स ड्यू टू डिक्रीज इन टेम्परेचर इट बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर व्हेपर. ॲज अ रिझल्ट द एक्सेस वॉटर व्हेपर गेट्स कन्व्हर्टेड इंटू टायनी ड्रॉपलेट्स आर कॉल्ड ड्यू पॉइंट. डिड यू अंडरस्टँड? ड्यू पॉइंट म्हणजे काय, तर ड्यू पॉइंट म्हणजे दवबिंदू. दवबिंदू म्हणजे वॉटरचे छोटे छोटे ड्रॉपलेट्स. कोणत्या वॉटरचे ड्रॉपलेट्स, तर हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेचे जे पाणी तयार झालेले असते त्या पाण्याचे ड्रॉपलेट्स, त्याला आपण दवबिंदू म्हणतो. आणि त्याचं रिझन काय आहे, तर त्याचं रिझन असं आहे, हवेमध्ये जे वॉटर व्हेपर आहे या वॉटर व्हेपरचं त्या ड्रॉपलेट्समध्ये रूपांतर का होतं, कधी होतं, तर जेव्हा एअर ही जास्तीत जास्त थंड व्हायला लागते आणि ती जेव्हा खूप थंड होते त्यावेळेस ती एअर ही कॉन्ट्रॅक्ट होते आणि ती कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे तिच्यामध्ये असलेल्या वॉटर व्हेपरची स्पेस त्या वॉटर व्हेपरला स्पेस पुरत नाही. मग ते वॉटर व्हेपरनी ती एअर सॅच्युरेट बनते म्हणजे पूर्णपणे भरते आणि मग अशा वेळेस ती एक्सीड वॉटर व्हेपर जी असते म्हणजे जादाची वॉटर व्हेपर जी आहे ती वॉटर व्हेपर गेट्स कन्व्हर्टेड इंटू टायनी वॉटर ड्रॉपलेट्स. आणि त्या टायनी म्हणजे छोट्या छोट्या टायनी ड्रॉपलेट्सला ड्यू पॉइंट्स असं म्हणतात. आता हे तुम्हाला ड्यू पॉइंट्स म्हणजे काय समजलं असेल. ड्यू पॉइंट म्हणजे दवबिंदू. आता ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे काय, ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे दवबिंदूचे टेम्परेचर. मग आता तुम्ही सांगा, आता ह्या संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस किंवा उन्हामध्ये आपली जी हवा आहे त्या हवेमध्ये तुम्ही कधी दवबिंदू पडलेले बघितलेत का, संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारी किंवा उन्हाळ्यामध्ये कधी दवबिंदू पडतात का, तर नाही. तर दवबिंदू कधी पडतात, तर जेव्हा कमीत कमी तापमान होतं ॲटमॉस्फिअरचं तेव्हा. आणि ज्या टेम्परेचरला दवबिंदू पडतात, ड्यू पॉइंट्स पडतात, त्या टेम्परेचरला आपण ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणतो. ड्यू पॉइंट टेम्परेचर, सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर is taken and its temperature is decreased, a temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This temperature is called the dew point temperature. ज्या टेम्परेचरला एअर ही वॉटर व्हेपरने कम्प्लीट सॅच्युरेट बनते त्या टेम्परेचरला ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणतात. म्हणजे ज्या टेम्परेचरला
हवा जी आहे, हवा पूर्णपणे वॉटर व्हेपरने पूर्णपणे भरून जाते आणि मग त्या क्षणाला त्या वॉटर व्हेपरचं रूपांतर वॉटरमध्ये व्हायला लागतं, वॉटरच्या छोट्या छोट्या ड्रॉपलेट्समध्ये व्हायला लागतं. त्या टेम्परेचरला आपण ड्यू पॉईंट टेम्परेचर म्हणतो. आणि हे नॅचरली कधी घडतं तर हिवाळ्यामध्ये पहाटेच्या वेळेस ही घटना घडत असते दवबिंदू पडण्याची. पण व्यवहारामध्ये सुद्धा आपण दुपारच्या वेळेस सुद्धा दवबिंदू घरात तयार करू शकतो. तर बघा, मी तुम्हाला काही उदाहरणं ड्यू पॉईंटची एखाद दुसरं उदाहरण मी तुम्हाला आत्ता सांगते आणि नंतर पुढे आपण घेणारच आहोत. समजा आपण फ्रीजरमधून एक बर्फाचं भांडं घेतलं, एक बाटली आहे, त्या बाटलीमध्ये किंवा एक भांडं आहे त्यामध्ये बर्फ ठेवलेला आहे, स्टीलचं भांडं आहे समजा, आणि त्यामध्ये आपण बर्फ ठेवला होता आणि ते फ्रीजरमध्ये ते भांडं होतं. जेव्हा आपण ते फ्रीजरमधून ते भांडं बाहेर काढतो, बाहेर काढल्यानंतर ते आपण टेबलवर आपल्यासमोर ठेवतो, तर तुमच्या असं लक्षात येईल की बर्फ कुठे असतो? बर्फ आतमध्ये असतो. भांडं म्हणण्यापेक्षा आपण डबा घेऊया, बंद डबा घेऊया आणि त्या डब्यामध्ये बर्फ आहे समजा, आणि तो डबा कुठे? फ्रीजरमध्ये, आणि तो फ्रीजरमधनं आपण बाहेर काढला आणि आपल्यासमोर ठेवला. तर 5 मिनिटांनंतर तुमच्या असं लक्षात येईल की तो जो डबा आहे स्टीलचा, बर्फ ज्याच्यामध्ये आहे, त्या डब्याच्या बाहेरच्या बाजूनी तुम्हाला ओलं पाण्याचे थेंब जाणवतात, किंवा पाणीच आपल्याला असं वाटतं की बाहेरून तो डबा कोणीतरी धुतलाय. तर त्या डब्याच्या बाहेरच्या सरफेसवरती ड्रॉपलेट्स आपल्याला दिसतात. आपल्याला क्षणभर वाटतं की आतमध्ये बर्फ आहे, तर तो बर्फच बहुतेक कदाचित बाहेर त्याच्यानेच ओलं झालं असेल, तर नाही, तसं नाहीये. तिथं काय घडतं बघा, जेव्हा आपण बर्फ भरलेला डबा फ्रीजरमधून बाहेर काढतो, समोर ठेवतो, त्यावेळेस त्या डब्यामध्ये काय असतं? बर्फ असतो. आणि त्या बर्फामुळे आपण जिथं डबा ठेवलेला आहे त्या डब्याच्या भोवताली आजूबाजूला जे ॲटमॉस्फिअर आहे, त्या ॲटमॉस्फिअरच्या मध्ये जी एअर असते, ती एअर काय व्हायला लागते? थंड व्हायला लागते. त्या डब्याच्या भोवती असलेली ॲटमॉस्फिअर मधली एअर थंड व्हायला लागते. ती इतकी थंड होते, फक्त त्या डब्याच्या शेजारची, बरं का, खूप लांबची नाही, त्या डब्याच्या शेजारची जी एअर आहे ती थंड व्हायला लागते. ती इतकी थंड होते की त्या एअर कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते. ती जी एअर आहे ती काय व्हायला लागते? कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते. आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता बघा, समजा हा डबा आहे, ह्या डब्यामध्ये बर्फ आहे समजा, आणि ह्या बर्फामुळे ह्या साईडची जी हवा, इथे आपल्याला पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसायला लागतात. जर समजा आपण हा डबा फ्रीजरमधनं काढला, आतमध्ये बर्फ असेल, तर इथे या बाजूला आपल्याला काय दिसायला लागतं? पाण्याचे थेंब दिसायला लागतात. का? कारण की बघा, इथे आतमध्ये बर्फ असल्यामुळे या डब्याच्या साईडची जी ही हवा आहे, एअर आहे, ही एअर काय व्हायला लागते? कूल होते, थंड होते. थंड झाल्यामुळे ती काय व्हायला लागते? कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागते. कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे ती आकुंचन पावते. आणि इथली हवा आकुंचन पावल्यामुळे, इथली हवा जी आहे ती आकुंचन पावायला लागल्यामुळे त्या हवेतील जी वॉटर व्हेपर आहे, त्या वॉटर व्हेपरला जागा पुरत नाही. मग त्या वॉटर व्हेपरनी ती हवा काय होते? सॅच्युरेट होते म्हणजे पूर्णपणे भरून जाते. फक्त इथली हवा फक्त. आणि ती वॉटर व्हेपरने पूर्णपणे भरल्यामुळे त्या हवेमध्ये असलेलं वॉटर व्हेपर जे आहे ते काय व्हायला लागतं? ते त्याचं वॉटरमध्ये त्याचं काय रूपांतर व्हायला लागतं? कन्व्हर्जन व्हायला लागतं. आणि इथे आसपासच्या असलेली ज्या हवा आहे, त्या हवेतील वॉटर व्हेपरचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळे ते जे वॉटरचे ड्रॉपलेट्स आहेत, ते वॉटरचे ड्रॉपलेट्स आपल्याला ह्या भांड्याच्या कडेनी काय व्हायला लागतात? दिसायला लागतात. या भांड्याच्या कडेनी आपल्याला ते दिसायला लागतात. कारण का? तर आतमध्ये बर्फ आहे आणि या बर्फामुळे आजूबाजूची हवा थंड झाली आहे, आणि आजूबाजूची हवा थंड झाल्यामुळे त्या हवेतील वॉटर व्हेपरमुळे ती हवा काय झालेली आहे? सॅच्युरेट झाली आहे. हवा कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे वॉटर व्हेपरला जागा पुरत नाही, आणि जागा न पुरल्यामुळे वॉटर व्हेपरमुळे ती हवा सॅच्युरेट होते, पूर्णपणे भरून जाते, आणि म्हणून ते वॉटर व्हेपर त्या हवेच्या बाहेर पडायला लागतं. मग ते कशा पद्धतीने बाहेर पडतं? तर त्याचं वॉटरमध्ये रूपांतर होतं. आणि ते वॉटरमध्ये रूपांतर झालं की त्याचे ड्रॉपलेट्स जे आहेत ते आपल्याला दिसायला लागतात. हे असं जे आहे, हे आपण फ्रीजरमधनं बाटली काढली, त्या बाटलीच्या भोवती पण आपल्याला असं दिसतं की ती बाटली काय होतीये? पाण्याच्या थेंबांनी भरलेली दिसते. तर ह्या पद्धतीने आपण
ड्यू पॉइंट म्हणजे तिथं त्या डब्याच्या भोवती काय तयार झालं, ड्यू पॉइंट टेम्परेचर तयार झालं. त्या डब्याच्या भोवतीचं जे टेम्परेचर आहे ते इतकं कमी झालं होतं की तिथं वॉटर व्हेपरचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं आणि ते टेम्परेचर मग जे आहे ते ड्यू पॉइंट टेम्परेचर तिथे निर्माण झालेलं होतं. नॅचरली हे थंडीच्या दिवसामध्ये पहाटे होतं ते तर आपल्याला माहितीच आहे, पण घरामध्ये देखील आपण दुपारी, संध्याकाळी किंवा भर उन्हामध्ये पण आपण ड्यू टेम्परेचर निर्माण करू शकतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.